कोरोना महामारीवर विजय प्राप्त करण्याकरिता पंतप्रधानांनी जनतेसाठी लॉकडाऊन केल्यानंतर देशाच्या अर्थमंत्री सीतारामन यांनी 80 कोटी जनतेसाठी अन्नधान्य पुरवण्याकरिता 2 रुपये किलो गहू, 3 रुपये किलो तांदूळ व डाळ यासह 17 किलोपर्यंत एका कुटुंबाला धान्य देण्यात येणार आहे। त्यामुळे ज्यांचे जीवन मजुरीवर आहे त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। केंद्र सरकारने 1 कोटी 7 लाख रुपयांचे पॅकेज जाहीर केलं। त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी, दूध उत्पादकांसाठी, कुक्कुटपालन उत्पादकांसाठी व राज्यातील शेतकरी व शेतमजूर यांच्यासाठी राज्याचं पॅकेज जाहीर करावं, जेणेकरून राज्यातील जनतेला दिलासा मिळेल, अशी मागणी राज्याचे माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी केली आहे। कोरोना महामारीवर विजय प्राप्त करण्याकरता माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी 21 दिवसाचं लॉकआउट जाहीर केलं आणि अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन यांनी अतिशय चांगली गोरगरिबांसाठी ज्या घोषणा केलेल्या आहे त्यामध्ये साधारणतः 80 कोटी लोकांना अन्नधान्य 2 रुपये किलो गहू आणि 3 रुपये किलो तांदूळ साधारणतः 17 किलोपर्यंत प्रत्येकाला प्राप्त होणार आहे। 7 किलो आणि 5 किलो प्राप्त होणार आहे। डाळ सुद्धा प्राप्त होणार आहे आणि त्यामुळं गरिबांना रोज ज्यांची मजुरीवर जीवन असतं त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। महत्त्वाचं म्हणजे जनधन खात्यात पैसे जमा करणे, महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा करणे, अपंगांना आणि विधवांना सुद्धा डायरेक्ट पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा करणे ही आवश्यकता होती आणि त्यामुळं या कठीण प्रसंगी त्यांना सावरण्याकरता मोठा दिलासा मिळेल। केंद्र सरकारने 1.7 लाख करोड रुपीचं पॅकेज जाहीर केलं। माझी विनंती आहे राज्य सरकारला की उद्धवजी ठाकरे यांनी जागृत होऊन शेतकऱ्यांकरता, शेतमजुरांकरता, दूध उत्पादकांकरता, पशुपालकांकरता आणि कोंबडी आणि अंडे उत्पादकांकरता आणि गोरगरीब माणसाकरता आपलं पॅकेज, राज्याचं पॅकेज जाहीर करा। ग्रामीण जीवन उद्ध्वस्त होण्यापासून वाचवा आणि जे अन्न पदार्थाचं ट्रान्सपोर्टेशन आहे त्या ट्रान्सपोर्टेशन मर्यादित डिस्टन्स ठेवून, सेफ डिस्टन्स ठेवून ते सुद्धा करता आलं पाहिजे। तेवढा शेतकऱ्यांना हक्क द्या, एवढी माझी विनंती। दत्तराज इंगळे, विदर्भ न्यूज, मोर्शी।